मंडळी नमस्कार, राम राम रामकृष्ण हरी. मी उत्तम तुकाराम शितोळे काका. आज मी पोहोचलेलो आहे इळमघाट गावातील माऊली दादांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या चाकरवाडीच्या इळमघाटमध्ये. आणि या ठिकाणी या इळमघाट गावातील एक प्रगतशील असे शेतकरी, पेशाने तसे शिक्षक आहेत, परंतु शेतीचा पण छंद आणि शेतीमधलं पण भरपूर काही नॉलेज असणारे आमचे या परिसरातले टी.डी. राऊत सर माझ्या बरोबर आहेत. सर नमस्कार. त्याचबरोबर माझ्या बरोबर आमचे हनुमानजी पप्पा साळवे, आज IMC मधील गोल्ड स्टार पप्पा गुडाईमशी. तर या माध्यमातून आज आम्ही आलेलो आहोत या टी.डी. राऊत सरांच्या शेतामध्ये. तर या ठिकाणी आज अनेक मुलाखती आपल्याला आम्ही सोयाबीनच्या पाठवलेल्या आहेत, परंतु ही एक अशी आश्चर्यकारक रिझल्ट असणारी सोयाबीन आहे की जेणेकरून मी थोडं तुम्हाला ह्याचं शेत पण दाखवणार आहे. तुम्हाला ह्यांचे म्हणजे शेताची परिस्थिती काय ती असे म्हणजे बाजूला घेऊन, तर असं एकदम दगडा इथं मुरुम आहे हे पण दाखवणार आहे तुम्हाला. परंतु या ठिकाणी आज राऊत सरांचा जो अनुभव आहे तो तुम्हाला थोडासा प्रत्येक शेतकऱ्याला, कारण यांच्या पवित्र अशा वाणीमधून निघालेले जे काही एक अनुभवातले शब्द आहेत हे नक्कीच आपल्या प्रत्येक शेतकरी बळीराजांना याचा उपयोग होईल. कारण जवळजवळ आज 20 वर्ष झालं IMC कंपनी सेंद्रिय शेती करा ही काळाची गरज आहे. कारण जशी आपण आईची सेवा करतो, ज्या मातेची सेवा करतो, त्याचप्रमाणे मातेची सुद्धा सेवा करणं गरजेचे आहे. कारण कुठलीच कंपनी गहू, ज्वारी, सोयाबीन, हरभरा, ज्वारी तयार करू शकत नाही. ते फक्त एकमेव एकच वस्तू करू शकते, ती म्हणजे फक्त माती. आणि जर माती आजारी पडली तर मग मात्र आज खाणं सुद्धा मुश्किल होईल. या माध्यमातून या काळ्याईला वाचवा, या मातीला वाचवा, एवढीच आमची आपल्याला विनंती आहे. म्हणून आज रासायनिक केमिकलचा थोडा भडीमार कमी करा आणि सुरुवात करा. किमान कमीत कमी 2-2 एकर गाव, तिथं 5 शेतकरी आमची कंपनीची जी स्कीम चालू आहे, या 5 शेतकऱ्यांना 1 वर्ष तर कमीत कमी हे फक्त 10%, 30%, 40% अशा सबसिडीने मिळेल. परंतु 1 वर्षानंतर याच शेतकऱ्यांना 50% ते 100% सबसिडी पर्यंत पण हे आमचे खत, औषध हे सगळंच मिळणार आहे. तर या माध्यमातून सरांनी आज आमचे हनुमान बाप्पा साळवे, अगर मी असेल, अगर IMC कंपनी असेल, यांच्यावर विश्वास ठेवून आज पीक घेतलेलं आहे. हे पिकाचं नाव जे आहे ते सोयाबीन, आणि या ठिकाणी त्यांचा अनुभव या ठिकाणी आपल्याला नक्कीच शेअर करतील. सर नमस्कार. आपला अनुभव ह्या प्रत्येक शेतकरी बळीराजापर्यंत पोहोचणार आहे, तर थोडासा हा सोयाबीनचा अनुभव थोडासा सांगा. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. पहा, दर्पण कभी झूठ न बोले, जो बोले वो सच बोले. दर्पण म्हणजे आरसा. मग आता पहा, हाताच्या कंकणाला आरसा कशाला? आता मी हात तुम्हाला हात असा दाखविलेलाच आहे, पण आता जिथं हात दाखवितोय तिथे एक पान काढतोय मी, आणि तळ हातासारखं एक एक पान आहे. तर पहा, हे पान हे बघा, हे पान आणि हे तळ हात पहा समोर. म्हणून मी काय म्हणलो, हाताच्या कंकणाला आरसा कशाला? बरं, एकच नाही, पानाची तर जाडी मोठी आहेच, पानं हिरवेगार तर आहेच. कमीत कमी आम्ही हे खड्ड्यात रान आहे, आणि खड्ड्यात रान असल्यामुळं थोडं पलीकडल्या साईडला बघा, तर या ठिकाणी ईदभर सुद्धा आज लोकांची सोयाबीन चांगली. सरांची जी शेजारी आहेत यांची जर सोयाबीनची परिस्थिती बघायची असेल तर एकाच वेळी पेरलेली सोयाबीन, जागेवर फिरा, एकाच वेळी पेरलेली सोयाबीन आज बघा, आणि सेम ते जसं रान तुम्ही पाहत आहात सेम तसंच रान हे आहे. काळी माती जर म्हणलं, पाठीमाग काळी माती जर म्हणलं तर हुडकायची पाळी तिथं अक्षरशः आजूला बाजूला. सरांचं म्हणणं आहे की किमान 100 माझ्या सोयाबीन सारखी एक वाट सोयाबीन कुणाचीच बसलेली नाही. तर या माध्यमातून या सोयाबीनला आता फुलाचा तर गच्च भरलेला आहे, कारण पान मोठं म्हणजे या सोयाबीनला फुलाचा पण तसाच बहर लागणार आहे. कारण पान जर कमकुवत नाजूक असतं तर फुलं पण तसेच लागली नसते, तर गच्च फुलं पण लागायला चालू झालेले आहेत. तर सर समाधानी आहेत तुम्ही? हो, समाधानी. बर, काय तुम्ही एक संदेश देताल शेतकरी बळीराजांना की बाबा आज बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की रासायनिक शिवाय, केमिकल शिवाय रिझल्टच येत नाही, तर ह्याच्यातून तुमच्या अनुभवातून काय संदेश देऊ शकता? मी शेतकऱ्याला एकच सांगतो की सर्वसाधारणपणे म्हणजे गावाची जत्रा आणि कारभारी सत्रा, तर कंपन्या एक नाही, 2 नाही, हजारो कंपन्या आपल्या भारत देशामध्ये कार्यरत आहेत. बरोबर आहे. पण
खऱ्या अर्थाचा समजा सर्वसाधारणपणे एका माळीमध्ये 108 मणी असतात, पण मुकुट मण्याला किंमत राहते आणि ती मुकुट म्हणजे IMC कंपनी. वा वा वा, छान 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 छान. म्हणजे 107 मण्याला काही किंमत नाही, फक्त मुकुट मण्याला किंमत आहे. आणि ते तुमच्या समोर आहे. मी बोलता की असं बोललो होतो की दर्पण कधी झूठ न बोले, जो बोले वो सच बोले. आता ह्या रानामध्ये माझ्या आयुष्यामध्ये 20 वर्षात असं पीक आलेलंच नव्हतं. हे पहिलं वर्ष, 20 वर्षात म्हणजे पहिलं वर्ष असं तुम्ही आलेलं. जशी शेती करतात 20 वर्ष, तसं पहिलीच वेळेस आहे. पहिलीच वेळ. एक तर निसर्ग लपंडाव खेळायलाय, पाऊस वेळेवर नाही, बरोबर आहे. आणि तरी सुद्धा निसर्गाने तर एवढा लपंडाव केलाय की फक्त पहिल्याच महिन्यात पाऊस झालाय. हा, दुसरा महिना पाऊस नाही, तिसरा महिना पाऊस नाही, फक्त पहिला एकच महिना पाऊस आहे. वा, धन्यवाद आणि सर. पाऊस नसताना सुद्धा ही पोझिशन आहे. एवढ्या हलक्या रानावर अक्षरशः तुम्हाला रान पण मी दाखवणार आहे. याची उंची जर बघितली तर आज आमच्या मांड्याच्या वरी उंची आहे, फुलाचा पण गच्च. आणि एकाच शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये उत्तर दिलं सरांनी की हजारो कंपन्या येतात. जसं माळामध्ये 107-8 मणी असते आणि एकच मुकुट मणी असतो, तसा आज IMC शेतीच्या बाबतीत आणि हेल्थचा बी त्यांना तसाच रिझल्ट आहे. हेल्थच्या बाबतीत हे मुकुट मणी बनलेले आहे आज या डायरेक्ट सेलिंग मधली. तर या माध्यमातून आज ही सोयाबीन आणि तुम्हाला या ठिकाणी यांची शेती, आता या ठिकाणी बघा ही सगळा मुरुमच. आता बघायचं जर म्हणलं तर अक्षरशः जसं मगाचं दाखवलं तसं बघा, हो का, सगळे दगड. माती जर म्हणलं तर हुडकून घ्यायची पाळी यायची. आणि या इकडं सर, हो का, पूर्ण दगड काळे. हा, आणि विशेष म्हणजे तर या ठिकाणी बघा आज ही सोयाबीन. तर आज या सोयाबीन कितकाले दाखवतो तुम्हाला. बघा आज ह्या सोयाबीनची उंची. तर या माध्यमातून हे पीक तुम्ही 100% पाहू शकता, बघू शकता. तर या माध्यमातून आमची एवढीच एक प्रामाणिक इच्छा आहे की प्रत्येक बळीराजाला कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न निघालं पाहिजे आणि सेंद्रिय शेती करून आपल्या काळ्या आईला वाचवलं पाहिजे. हेच आमचं उद्दिष्ट आहे. आणि भारतात पूर्ण प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात आणि संपूर्ण भारतात हे आमचं मिशन चालू आहे. लाखो असे आमचे असोसिएट आहेत. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असे आमचे असोसिएट मिळतील त्यांच्याकडून नक्कीच IMC ची ॲग्रोकिट वापरा आणि प्रत्येक पिकाला, फळाला, फुलाला, बागाला असा 100% रिझल्ट घ्या. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद. गुड IMC.